जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये काल झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मोजकच यश मिळालं. मात्र या यशामध्ये सामान्य शिवसैनिकांचा खूप मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे शिंदेगडाच्या 3 मंत्र्यांचा दारुण पराभव करण्यास ठाकरेंना आणि भाजपला मोठं यश आलंय. तीनही मंत्री बलाढ्य मंत्री असून देखील त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांच्या गावामध्ये थेट ठाकरे सेनेचा भगवा फडकल्यामुळे आता मात्र शिंदे सेनेच्या मंत्र्यांची, ज्यांनी ठाकरेंशी गद्दारी केली अशा लोकांची मात्र या भागातून गच्छंती आता सहज शक्य आहे, यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. जाणून घेऊया शिंदे सेनेच्या कोणत्या मंत्र्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पाजलं पाणी. अखेर महाराष्ट्रामध्ये सुरू झाली चर्चा एका विजयाची, अख्ख्या शिवसेनेची आणि ठाकरे घराण्याची. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची हवा टाईट केली होती. अजून काही दिवसापुरतं जर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये प्रचार सुरू केला असता तर मात्र उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बाब राहिली असती. उद्धव ठाकरेंनी मुंबई सोडली नाही आणि इकडे मात्र पक्षाला कमी जागा मिळाल्या, परंतु ज्या कमी जागा मिळाल्या त्या जागा देखील अतिशय प्रचंड मोठ्या आहेत आणि त्या जागांवरती शिंदे सेनेच्या मंत्र्यांना देखील दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. मराठवाड्यातील धाराशिव, संभाजीनगर, त्यानंतर परभणी या 3ही जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. पैसा, धनशक्ती आणि हजारो करोड रुपये वाटून सामान्य शिवसैनिक लढला आणि या भागात जिंकला असल्याची उदाहरणं आपण पाहतोय. आणि हा विजय मात्र प्रचंड मेहनतीचा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा होता. एकंदरीत राज्याच्या राजकारणावरती या विजयाचा दीर्घ परिणाम होणार हे मात्र नक्की आहे. शिंदे सेनेचे मंत्री असणारे संजय शिरसाट यांचा त्यांच्याच तालुक्यामध्ये दारुण पराभव झालाय. पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये त्यांना अतिशय प्रचंड असं कमी यश मिळालंय. त्यांच्या तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाळ धावली असून भाजपने देखील त्यांना तिथे चेकमेट केल्याचं समजतंय. त्यावेळी संजय शिरसाट यांना आपला तालुका राखता आला नाही, त्यामुळे पुढची आमदारकी आणि पुढचं मंत्रिपद टिकवणं त्यांना आता त्यांच्यासमोर खूप मोठं आव्हान निर्माण झालंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हे मिळवलेलं यश मात्र आगामी काळामध्ये त्यांची आमदारकी घालवणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय. उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलणारे संजय शिरसाट आमदारकीला पडणार का, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. दुसरीकडे अब्दुल सत्तार यांचा बालेकिल्ला असणारा सिल्लोड मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील या मतदारसंघावरती अब्दुल सत्तारची गेली 30-40 वर्ष सत्ता आहे. या भागामध्ये ते जिंकताना त्यांनी खूप मोठी मेहनत घेतली, मात्र आता त्यांचा खूप मोठा पत्ता गुल झालाय. या भागातून भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेने पंचायत समितीसह जिल्हा परिषदात जिंकले आहेत आणि त्यांना त्यांच्याच गावामध्ये त्यांचा मुलगा वगळता सगळ्यांचाच दारुण पराभव सहन करावा लागलाय. माजी मंत्री आणि सध्याचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. तिसरा पराभव म्हणजे तानाजी सावंत यांचा. तानाजी सावंतांच्या घरामध्ये त्यांचे मोठे बंधू शिवाजी सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर दुसरे पुतणे असणारे धनंजय सावंत यांनी थेट चुलत्यांना थेट आव्हान देत अनेक काळामध्ये लढाई पुतण्याची आहे असं आव्हान दिलं आणि तानाजी सावंतांनी तो निवडून येऊन दाखव असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी देखील त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये, त्यांच्याच विधानसभा क्षेत्रामध्ये, त्यांच्याच गावात धनंजय सावंत यांचा दमदार आणि रोमहर्षक विजय विक्रमी मताने झाला आहे. त्यामुळे तानाजी सावंतांना त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये अतिशय मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. म्हणजेच या 3 मंत्र्यांचा दारुण पराभव भाजपच्या शिंदेच्या जिवारी लागला आहे. धन्यवाद.